नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। सर्वांना सर्वोच्च हार्दिक शुभेच्छा। अशोक पाटील यांच्यामुळे आयोजित हा पांढऱ्यासहित आयोजित केलेला आहे। थोड्याच वेळामध्ये सन्माननीय गणेश नाईक सर यांचे ते अनुभव होत आहे। मोठ्या संख्येने आपण त्याचं स्वागत करूया। पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। अशोक पाटील प्रतिपन्नाच्या वतीनं आज सर्वांच्या लाडके आदरणीय लोकनेते गणेश नाईक सर तसेच सर्वांच्या लाडके सागरजी नाईक सर यांचे आगमन झालेले आहे। हिंदू धर्माच्या नुसार आजचा हा 9 वर्षाचा दिवस आणि नूतन वर्षाचा तुम्हा सर्वांनाच लाख लाख शुभेच्छा। स्वरांगण ढोल पथकांचा मी इथे शतशः आभार करतोय। खास अंधेरीवरून तुम्ही आलात आणि नवी मुंबईकरांकडून तुम्हा सर्वांचं इथे स्वागत करतोय। या सर्वांचेच लाडके या नवी मुंबईची आन बान शान, या नवी मुंबईचा इतिहास, या नवी मुंबईची संस्कृती ज्या व्यक्तिमत्वांपर्यंत आज टिकून ठरलेले आहे आणि या नवी मुंबईला आज इंटरनॅशनल दर्जाचा जो दर्जा प्राप्त करून देणारे आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। सर्वांचे लाडके स्थानिक नगरसेवक अशोकदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची ऊब देणारी शाल आपण अर्पित करतोय। तसंच पुष्पगुच्छ देतो आपण त्यांना। आभाराचा भार कशाला
आभाराचा भार कशाला, पुष्पाचा हार कशाला, हृदयांचे दरवाजे उघडे ठेवूयात तर हृदयांना दरवाजे कशाला, असा मौलिक शब्दांना आपण त्यांचं स्वागत करतोय. जोरदार टाळ्यांना आपण स्वागत करत आमचे लाडके प्रथम महापौर श्री सागरजी नाईक साहेब यांचाही आपण ते सत्कार करतोय. जोरदार टाळ्यांना आपण त्यांचं स्वागत करूयात. माजी महापौर सागरजी नाईक यांचाही आपण ते सत्कार केलेला आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सोन्याची नथ पहिलाच अनाऊन्स करतोय. जी महिला इकडे असेल, म्हणजे मगाशी महिलांची गर्दी खूप फार होते आणि जी महिला नसेल तर त्यांना ही चिठ्ठी बाद करण्यात येईल. उषा बावळे, सोन्याच्या नथसाठी उषा बावळे आहेत का? जोरदार टाळ्यांना पण स्वागत करूया. अशोक पाटील मंडळाच्या वतीनं पहिल्याच सोन्याचा नथीचा मान आज मिळतो. जोरदार टाळ्यांना स्वागत करून सन्माननीय आदरणीय लोकनेते आणि संगीताच्या शुभास्ते आपण त्यांना सोन्याची नथ बहाल करतोय. या महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा बोलीभाषेचं पहिलं प्रतीक, या महाराष्ट्राचा, या नारीचा अलंकार म्हणून आपण तिला प्रस्थापित करतो. केंद्रे, इंदुमती केंद्रे, पहिली साडी. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. पहिली चिठ्ठी इंदुमती केंद्रे यांना मिळते. जोरदार टाळ्या झाला पाहिजे. संगीता पाटील यांचे शुभमंगल करा. साधना कदम, जोरदार टाळ्या झाला पाहिजे. आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशी उत्सव करतोय. साधना कदम यांना तिसरा मान मिळालेला आहे. तर तिसरी साडी शेफाली पवार, सौभाग्य आकांक्षी शेफाली पवार आहेत का? त्यांचंही या कार्यक्रमातून आपण स्वागत करतोय. तिसरी मानाची साडी शेफाली पवार. टाळ्यांचा आवाज पुढे कमी आहे. गणपती बाप्पा. आणि पुष्पाबाई कोल्हे, पुष्पाबाई कोल्हे. गुढीपाडव्याचं प्रतीक आणि मानाची ही नव्वारी आपण त्यांना देतोय. आपण उपस्थित राहिलात, काय शुभेच्छा तुमच्या? आज गुढीपाडवा, नववर्ष अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि संगीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज ऐरोलीच्या सेक्टर 15 विभागामध्ये ही शोभायात्रा निघाली. मोठ्या संख्येनं महिलांनी, तरुणांनी आणि ज्येष्ठांनीसुद्धा सहभाग घेतला. एकूणच या देशावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाला भविष्यकाल हा आत्मविश्वासानं जगावासा वाटतो आहे, दुसऱ्याला जगू द्यावासा वाटतो आहे. नुसत्या देशातीलच नाही तर देशाच्या बाहेरील लोक जे भयभीत आहेत त्यांना निर्भय करण्याकरता, त्यांच्या मनामध्ये एक माणुसकीची ज्योत प्रज्वलित करण्याकरता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हे 2014 साली ही सुरुवात केली. आता दुसरी टर्म पूर्ण झाली, तिसरी टर्म सुरू होणार आहे. आता दुसऱ्या टर्मच्या वेळेला देशाची आर्थिक व्यवस्था ही 5व्या नंबरला आलेली आहे आणि ज्याला हे तिसरी टर्म पूर्ण होईल त्याला देश तिसऱ्या श्रेणीमध्ये जगामध्ये अर्थव्यवस्था निर्माण करेल. 2047ला देश जगाचं नेतृत्व करेल. दहशतीचं नाही तर ते सामर्थ्याचं असेल, दुसऱ्याला निर्भयता देणारा असेल, दरारा असेल, दहशत नसेल. अशा प्रकारची लोकांना नकोशी असलेली प्रवृत्ती, मनोवृत्ती नाहीशी व्हावी हाच निश्चय प्रभू रामचंद्रांनी केला होता. त्याची परिणिती आता या कलियुगामध्ये सुद्धा निश्चितपणे होणार आहे. दुष्ट विचाराचा नाश होईल, सद्विचाराचा विजय होईल आणि त्याकरता पुन्हा नवी मुंबईतल्या प्रामुख्यानं तर ऐरोलीमधल्या सर्व बंधू भगिनींना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. दादा, आपण बोललात की ठिकाणी आज खऱ्या अर्थाने गुढीपाडव्याचं निमित्त साधून आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 15च्या वतीने माजी नगरसेवक संगीता पाटील, मी स्वतः माझे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या जगामध्ये नाहीतर राज्यामध्ये आपल्याला गुढीपाडव्याच्या आनंदामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण देशभरामध्ये सण साजरा होत असतो. आणि हे होत असताना एक ऐरोली विभागामध्ये सुद्धा
एक चांगली आनंदाची आणि चांगल्या विचाराची गुढी उभा करून या ठिकाणी खऱ्या अर्थाने ऐरोलीकरांना मनापासून शुभेच्छा देण्याचा मानस आम्ही या ठिकाणी या निमित्तानं तयार केलेला आहे। आणि या निमित्ताने मी मनापासून सर्व माझ्या रहिवासी बंधू भगिनींना गुढीपाडव्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। आणि शुभेच्छा देत असताना त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याकरता गणराय नक्कीच त्यांच्या पाठीशी उभा राहील। या ठिकाणी आदरणीय आमचे पालकमंत्री या ऐरोली मतदारसंघाचे आमदार आदरणीय गणेशजी नाईक साहेब दादा, त्याचबरोबर माजी महापौर सागर नाईक साहेबांनी देखील या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता सदिच्छा भेट दिलेली आहे। खऱ्या अर्थाने आदरणीय आमदार संदीपजी नाईक साहेबांच्या माध्यमातून सर्वसामान्य एक कार्यकर्ता म्हणून आम्ही आदरणीय दादांचं, संदीप नाईक साहेबांचं पूर्ण या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून असो लोकांच्या हितासाठी जे लोकहित कार्यक्रम आहेत ते घेण्याचा मानस आम्ही या ठिकाणी केलेला आहे। आणि आपण पाहताय की आपल्याला या ठिकाणी सर्व धर्म समभाव, सर्व जाती धर्मातल्या लोकांनी या ठिकाणी गुढी उभा करून एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी या निमित्तानं तयार केलेलं आहे। या ठिकाणी आम्ही ऐरोली सेक्टर 15मध्ये शोभायात्रा काढली, त्यात भरपूर महिलांनी भाग घेतला आणि आम्ही नाईक साहेबांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाखाली आम्ही ही शोभायात्रा काढली। खेळ ठेवलेले नऊवारी साडी ग्लेझिम होत्या मुलींची, त्यात खूप महिलांनी भाग घेऊन छानपैकी एक आनंद घेतला आणि माझ्याकडून सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देते।